भाजपच्या वरिष्ठ नेत्या पंकजा मुंडे यांना विधान परिषदेसाठी उमेदवारी जाहीर झाली आहे. 2019च्या विधानसभेच्या निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर त्यांचा राजकीय वनवास सुरू झाला होता, जो आता संपला आहे. त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या पुनर्वसनाची मागणी केली होती. विधान परिषदेची निवडणूक पुढील महिन्यात होणार आहे आणि भाजपच्या 5 उमेदवारांना निवडून येण्याची अपेक्षा आहे. उमेदवारी मिळवण्यासाठी अनेक नेते वरिष्ठ नेत्यांच्या भेटी घेत होते. राज्यातील मराठा ओबीसी आरक्षण वादाच्या पार्श्वभूमीवर मराठवाड्यातील ओबीसी नेत्या पंकजा मुंडे यांच्यासह दानवे, फुके, हर्षवर्धन पाटील आदी नेत्यांच्या नावांचा विचार केला जात होता. तर आज जाहीर करण्यात आलेल्या यादीत पंकजा मुंडे, योगेश तिलेकर, डॉक्टर परिणय फुके, अमित गोरखे आणि सदाभाऊ खोत यांना भाजपाकडून उमेदवारी देण्यात आलेली आहे. पंकजा मुंडे यांना विधानसभा किंवा विधान परिषदेसाठी उमेदवारी न दिल्यास त्यांच्या समर्थकांमध्ये असंतोष निर्माण होऊन पक्षाला मराठवाड्यात फटका बसू शकला असता. परळी मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे धनंजय मुंडे निवडून आल्यामुळे पंकजा यांना कोणता विधानसभा मतदारसंघ द्यायचा हा प्रश्न होता. म्हणूनच त्यांच्या नावाचा विचार विधान परिषदेसाठी करण्यात आला. सामान्यतः लोकसभा किंवा विधानसभा निवडणुकीत पराभूत उमेदवारांना राज्यसभा किंवा विधान परिषदेसाठी उमेदवारी द्यायची नाही असा पक्षाचा नियम आहे. मात्र पंकजा मुंडे यांच्यासाठी अपवाद करण्यात आला आहे. बीडमध्ये शरद पवार गटाचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी पंकजा मुंडे यांचा 6585 मतांनी अटीतटीच्या लढतीत पराभव केला. बजरंग सोनवणे यांनी परळी विधानसभा मतदारसंघातून 66,940 मते मिळवली, तर पंकजा मुंडे यांना 1,41,774 मते मिळाली. सोनवणे यांनी शहरातून सुमारे 18,000 मते घेतली, तर पंकजा मुंडे यांना 26,859 मते मिळाली. मात्र बजरंग सोनवणे यांनी परळी विधानसभा क्षेत्रातील मतदान प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित केले आणि बोगस मतदानाचा मुद्दा मांडला. त्याच्या काही चित्रफिती समाज माध्यमांवर प्रसारित झाल्या, ज्यांना शरद पवार यांनी पत्रकार बैठकीत दाखवून राज्यभर बोगस मतदानाचा मुद्दा चर्चेत आणला. त्यामुळे बीडमधील मतदानाबाबत राज्यभर उलटसुलट चर्चा सुरू झाली. तरीही